नमस्कार मित्रांनो, काल ना मी एक दुपारी पिंपरी MIDC मध्ये ना निलंगा राईस खाल्ला होता. एक 25 रुपयाचा होता आणि एक वडापाव खाल्ला मी. तर तिथे होतं जवळ, मला भूक लागली होती म्हणून मी खाल्ले. पण काय विषय झाला माहिती आहे का, त्यामुळे मला संध्याकाळी ना खूप जुलाब झाला आहे. म्हणजे त्रास झाला आहे खूप मला. मी एक 5-50 रुपये वाचवण्यासाठी मी तात्पुरता निलंगा राईस खाल्ला आहे, 20-25 रुपयाचा एक वडापाव खाल्ला आहे. तर ती गोष्ट नंतर मला कळली की हे पैसे वाचवणं नाही, पैसे घालवणं आहे नंतर. कारण त्यामुळं काय, दुसऱ्या दिवशी मी कामावर जाऊ शकलो नाही. परत दवाखान्यात गोळ्या वगैरे घेतल्या मी. तर माझा वेळ अजून गेला आणि त्रास झाला, तो वेगळी गोष्ट. तर प्लीज माझा रिक्वेस्ट आहे बाहेर जे राहतात ते गाडी चालवतात त्यांना, हे निलंगा राईस तुम्ही खावा, जिथे जेन्युइन भेटते तिथं खावा. पण एक गोष्टीची काळजी घ्या की हे फूड हायजेनिक नसतं. शक्यतो घरचं जेवण सोबत जर असेल तर ठीक आहे, पण ते प्रत्येकाला पॉसिबल नाही आहे. बाहेर आपण गाडी चालवतो, बाहेर कुठेही आपण असतो, तर वेळेवर डब्बा वगैरे नाही नेऊ शकत आपण. तर खाताना थोडंसं एक पैशाची वाचवण्यापेक्षा थोडंसं चांगलं फूड खावा, हायजेनिक खावा. कारण की त्यामुळे काय, आपण 2 पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण ते आपले 2 पैसे जास्त जातात आणि जो त्रास होईल तो वेगळाच. तर प्लीज माझी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की कुठेही तुम्ही खा, काही खा, वडापाव खा किंवा काही खा, पण एक त्याची हायजेन आणि ते चांगलं आहे की नाही याची काळजी घ्या. ओके, बाय.